ते सर्वसाधारण लाभार्थीसाठी 50%, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी असेल तर 75%. जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीसोबत एक जोड व्यवसाय असणारी अशी गेम चेंजर योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसोबत एक चांगला असा नगदी उत्पन्न देणारा जोड व्यवसाय करता येणार आहे आणि त्यामध्ये थोडा बदल करून आज एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णय आपल्याला समजून घेणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय आहे 13 एप्रिल 2026 रोजीचा आणि महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेमध्ये थोडेफार बदल झालेले आहेत, ते बदल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर शासन निर्णय असा आहे की 9/3/2026च्या शासन निर्णयातील परिच्छेद 7 मधील 4 वैरण विकास योजना अंतर्गत मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे या योजनेमध्ये खालील शेतकरी समूह गटाचा नव्याने आता समावेश करण्यात येत आहे. त्यामध्ये सहकार अधिनियम धर्मादाय आयुक्त अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे FPO आणि इतर ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या, कंपनी कायदा 2013 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPC आणि आत्मा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांचे नोंदणी प्रमाणपत्र असलेला नोंदणीकृत संस्था शेतकरी समूह गट म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर ग्रुप, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेला समुदाय आधारित संसाधन केंद्र म्हणजे महिलांचे जे काही गट असतात ते, उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघ. आता यांसाठी पात्रता काय असणार आहे तर संस्थेचे किमान 50 शेतकरी सदस्य असावेत. संस्थेचे भाग भांडवल खेळते भाग भांडवल किमान 5 लाख रुपये असावे. संस्थेचे लगतच्या मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे. लेखापरीक्षण अहवालानुसार संस्था नफ्यात असावी आणि यासाठी अटी असणार आहेत. सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणारे लाभधारकांचे अर्ज विचारात घेऊन वरील समूह गटांना प्राधान्य देण्यात येईल. वैरण विकास योजना अंतर्गत मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे या योजनेमध्ये नमूद अटी जशास तशा लागू राहतील. आता यामध्ये वराह पालन गट वाटप योजना याचा एक समावेश करण्यात आलेला आहे. आता याचं लाभाचं स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो, 5+1 वराह गट आणि त्याचा विमा. आता लाभार्थी कोण असणार आहेत तर सर्व प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट. आता लाभार्थ्यांचे निकास कसे असणार आहेत तर यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून प्राधान्यक्रमाने घेण्यात येतील. यामध्ये भूमिहीन, अत्यल्प भूधारक 1 हेक्टरपर्यंत, अल्प भूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत, वन हक्कधारक, महिला बचत गटातील लाभार्थी आणि वरील घटकामध्ये दिव्यांगासाठी 5% तसेच महिलांसाठी 50% आरक्षण असणार आहे. आता पात्रता अशी असणार आहे की पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थांचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील. आता यामध्ये गटाची किंमत कशी असणार आहे तर 5+1 वराह गट वाटप, पशुधन खरेदी प्रति मादी वराह 22,500, नर वराह 25,000 आणि त्यांचा विमा 12.75% हा 3 वर्षासाठी 17,531 रुपये आणि त्याला जो काही GST लागतो तो 18% प्रमाणे 3,156 रुपये, असे एकूण 1,58,187 रुपये. आता यांना जे शेड लागणार आहे त्यामध्ये शेड असेल, खाद्य असेल, पाणी उपकरणं, इतर जे काही साहित्य आहे तर यासाठी 50,000 रुपये. असा एकूण प्रकल्प हा 2,08,187 रुपयाचा असणार आहे. आणि अनुदानाचं जे काही लाभ असणार आहे ते सर्वसाधारण लाभार्थीसाठी 50%, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी असेल तर 75%. आता यासाठी कागदपत्र काय लागणार तर पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि अर्ज करताना प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आणि नसेल तर तसं हमीपत्र द्यावं लागणार किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र आणि जर दिव्यांग असेल तर UDIDAचं ऑनलाईन प्रमाणपत्र. शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाही याबाबतचे
स्वयंघोषणा प्रमाणपत्र अशा या मोजक्या अटी आहेत. तुम्हाला जर सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता. धन्यवाद.